नमस्कार. कट्टा कोल्हापुरीवरती मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि प्रथमतः सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या आजपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. दररोज आपलं हे फेसबुक लाईव्ह दुपारी 4 वाजता असतं आणि सगळ्यांना वाटलं असेल आज सणवार आहे म्हणून रात्री 7:30ला घेतलंय की काय, तर तसं नाहीये. आज आपल्यासोबत जे जोडले गेलेले आहेत ते थेट कॅलिफोर्निया अमेरिकेवरून जोडले गेलेले आहेत आणि भल्या पहाटे त्यांना त्रास देण्याऐवजी म्हटलं ठीक आहे आता सकाळचे तिथं 7 वाजलेले आहेत शनिवारचे आणि त्यामुळं आपलं हे टायमिंग आज रात्री 7:30ला घेतलेलं आहे. चर्चेचा विषय जरी पर्सनलाइज्ड मेडिसिनल ट्रीटमेंट जरी असला तरी चर्चा फार वेगळ्या गोष्टीवरती होणार आहे. मी प्रथमतः आज या चर्चेसाठी वेळ दिलेले जे आहेत आपल्या कोल्हापुरातील पेठेतील असणारे परंतु गेल्या 17 वर्षापासून परदेशामध्ये वास्तव करणारे अमित जाधव सर यांचं मी प्रथमतः कट्ट्यावरती स्वागत करतो. अमित सर तुमचं कट्ट्यावरती स्वागत आहे. नमस्कार. धन्यवाद. आणि त्या एवढ्या सकाळी उठून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाईव्हला आलेले आहेत त्याबद्दलही त्यांचं अनेक धन्यवाद कट्टा कोल्हापुरीकडून. मला सरांची ओळख करून द्यायची म्हणजे सर पर्सनलाइज्ड मेडिसिनल ट्रीटमेंट ही मुळात मुद्दा असा आहे की प्रत्येकाला वेगवेगळी औषधं त्याच्या जीन्सनुसार त्याच्या शारीरिक घडणेनुसार जी बनवली जातात त्यावरती फार मोठा रिसर्च जो अब्रॉडमध्ये होतोय सगळीकडेच होतोय त्या ठिकाणी सर काम करत आहेत. या गोष्टीची माहिती आपण थोडी मुलाखतीमध्ये घेणार आहोतच. त्याच्या बरोबरच सध्याची तिथली जीवनशैली किंवा आता लॉकडाऊन नंतर कसं बदल झालेले आहेत या गोष्टींनी सरांचा जीवन प्रवास या मुलाखतीत घेणार आहोत. मुलाखत एकदम अशी आपण मजेत घ्यायचे, जास्त लोड या विषयावरून वाटतं करतो तितकं आपल्याला घ्यायचं नाहीये. आज आपला सण आहे लॉकडाऊन नंतरचा त्यामुळे आपल्या दर्शकांना त्याच्यातनं एक एन्जॉय करायचं आहे. आम्ही सर पुन्हा एकदा मी कट्ट्यावरती तुमचं स्वागत करतो. आणि खरंच आम्हाला एक जाणून घ्यायचं आहे पेठेतील कोल्हापूरच्या पेठेतील अमित ते कॅलिफोर्नियाचा अमित हा जो प्रवास आहे शालेय जीवन कॉलेज आणि त्यानंतर तुम्ही जे अब्रॉड मध्ये गेला हा प्रवास आम्हाला थोडक्यात ऐकायचा. मला जरासं एकच मिनिट द्या, मला जरासं इश्यू येतो इथे. येस, आवाज येत नाही व्यवस्थित. नाही आवाज येतोय फक्त मला जरासं दिसत नाहीये व्यवस्थित. ओके एकच मिनिट द्या मला फक्त. हो सर चालेल, नो प्रॉब्लेम. ओके ऑलमोस्ट झालेलं आहे एकच. येस कोल्हापूरच्या मला दर्शकांना सांगायला आवडेल की कोल्हापूरच्या या कट्ट्याला कशाचंच बंधन नाहीये. आपण ज्यांची एक कार्य वेगळं आहे ज्यांच्याकडून आपल्या दर्शकांना एक वेगळं मार्गदर्शन मिळू शकतं आपल्या सगळ्यांना एक इन्स्पिरेशन मिळू शकतं अशा लोकांना आपण जोडत असतो. त्यामुळे जगभर कुठेही असतील तर ती लोक आपल्याशी जोडतात या कट्ट्याच्या माध्यमातून. हे एक आपलं भाग्यच म्हणावं लागेल. अमित सर आहे आता व्यवस्थित दिसतंय? येस दिसतंय. सॉरी नो प्रॉब्लेम. इश्यू होतं सर. तुम्हाला ऍक्च्युली पर्सनलाइज मेडिसिन बद्दल त्याच्याबद्दल पण चर्चा करणार, परंतु तुमचा जो प्रवास आहे पहिल्यांदा पेठेतले अमित ते कॅलिफोर्निया आणि इथं जो आहे आणि शालेय इथलं शिक्षण त्यानंतर तुम्ही परदेशाची कशी स्वप्न बघितली त्याकडे 2003 साली. ओके सर, मी माझं शाळा वगैरे जी होती प्रायमरी स्कूल जे आपण म्हणतात ते राणा सामानी विद्यालय आहे आपलं मंगळवार पेठेत येते बहुतेक. बरेच वर्ष मला जरा विसर पडलेला आहे. आणि त्यानंतर हायस्कूल जे होतं ते हायस्कूल त्याच शाळेमध्ये झालेलं आहे. नंतर 11वी 12वी विवेकानंद कॉलेज आपलं ताराई पार्क मध्ये आहे तिथे. त्यानंतर इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग जे होतं ते मी डी.वाय. पाटील कॉलेज बावड्यामध्ये केलं आहे. तर प्रवास म्हणजे तिथून मग मी एक वर्षभर काम केलं आपल्या शुगर फॅक्टरीमध्ये कागलमध्ये. आपली जी शाहू शुगर फॅक्टरी आहे तिथे मी 1 वर्ष ऍज अ ट्रेनिंग इंजिनियर म्हणून काम केलं. आणि ते ट्रेनिंग इंजिनियर म्हणून जे काम करत होतं त्याचा मी थोडंसं विचार केला की याच्यात अजून पुढे काय मला शिकता येईल का. आणि मला थोडासा इंटरेस्ट जनरेट झाला की ते इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग हा जो
प्रकार आहे जो मॅनेजमेंट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जी असते त्याचं मॅनेजमेंटच्या बद्दल शिकवतात त्यामध्ये, की तुम्ही कसे तुमची एफिशियन्सी कशी वाढवली पाहिजे वगैरे. तर तो कोर्स करण्यासाठी 1-2 वर्षाचा मास्टर्सचा प्रोग्राम होता इथे, तो करण्यासाठी मी इथे आलो. आणि त्यानंतर ज्यावेळी माझं ग्रॅज्युएशन होतं त्याच वर्षी 6 महिन्याआधी मला कंपनीने अप्रोच केला. एक सर्व्हिस इंजिनियरचा जॉब होता ह्या फील्डमध्येच, फार्मास्युटिकल R&D क्षेत्रामध्ये इक्विपमेंट सर्व्हिस इंजिनियरचा रोल होता. तर त्यावेळी अशी सिच्युएशन होते की आपलं इकॉनॉमी खूप डाऊन होते आणि जॉब मिळणे फार कठीण होतं. आणि त्याच्यामुळे काय झालं की सरदार तुम्ही आहात इथे? हॅलो सरदार? हॅलो. हा सरदार. डिस्कनेक्ट होतं काही कारणामुळे, आता पुन्हा ऑनलाईन आलेलो आहोत आपण. बर. तर मी मग तो कोर्स केलाय इंडस्ट्री आणि त्याच वेळी मला एक जॉब ऑफर आली सर्व्हिस इंजिनियर म्हणून त्यावेळी. आणि त्यावेळी इकॉनॉमी डाऊन असल्यामुळे आणि मला त्या क्षेत्रातला काही अनुभव किंवा त्या क्षेत्राबद्दल काहीही माहिती नव्हतं. बघू काय असतं म्हणून मी तो जॉब घेतला त्यावेळी. ओके. आणि सुरुवातीला मग म्हणजे तो काय असतं की फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये आपल्या इथे जे औषधी जी बनवतात ती औषधं ऍक्च्युली बनायच्या आधी बरेच वर्षाचा रिसर्च होतो, एक 4-5 वर्षाचा रिसर्च होतो आणि त्यानंतर मग ते बरेचसे ट्रायल्स झाल्यानंतर आपलं औषध अप्रूव्ह होतं. बरोबर. ते जे 4-5 वर्ष जे रिसर्च चालू असतो त्याच्या साठी जे लागणारे इक्विपमेंट असते, सायंटिस्ट लोकांना जे लागणारे इन्स्ट्रुमेंट्स असतात, त्या इन्स्ट्रुमेंटचं सर्व्हिसिंग किंवा त्याचं इन्स्टॉलेशन जे असतं त्याचा तो जॉब होता. सो मी सुरुवातीला तो घेतला आणि बघूया म्हटलं की आपल्याला काय समजतंय. आणि जेव्हा मी चालू केलं त्या गोष्टीवर काम करणं, कारण थोडंसं मेकॅनिकली इन्क्लाइंड होता तो जॉब. ऍक्च्युअली मास्टर्स प्रोग्राम जो होता इंडस्ट्रियल मॅनेजमेंटचा त्याचा डिस्कनेक्ट होता थोडा. पण मी बघूया म्हणून मी घेतला तो. आणि त्यानंतर मला एवढ्या वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या ज्याने माझा इंटरेस्ट खूप जनरेट झाला होता की ओ बापरे, या प्रकारचं ऑटोमेशन किंवा रोबोटिक्स जे म्हणतात ते या क्षेत्रामध्ये या लेवलला वापरलं जातं हे मला याची कल्पना पण नव्हती. मग ते तो तसा प्रवास घडत गेला. मग त्यानंतर एक 10 वर्ष मी तिथे काम केल्यानंतर मी मॅनेजमेंट साईडला शिफ्ट झालो. बऱ्याचशा गोष्टी होत गेल्या आणि शेवटी असं झालं की मी या गोष्टी करत होतो, काम करत होतो या गोष्टींवर, पण मला ऍक्च्युअल सायन्स म्हणजे सायंटिस्ट लोक कसा त्याचा रिसर्च करतात, कसं डेटा अनालिसिस करतात याची मला कल्पना नव्हती. म्हणून मग मी एक 5 वर्षापूर्वी परत जॉब चेंज केला या नवीन कंपनीमध्ये, पर्सनलाइज मेडिसिन मध्ये, जी अपकमिंग टेक्नॉलॉजीज म्हणतात त्यापैकी एक आहे. आणि उद्देश एवढाच होता की त्याच्या मागं जे काम होतं ते काय असतं एक्झॅक्टली, त्याचा थोडासा अनुभव यावा म्हणून मी तो जॉब चेंज केला. आणि आता मी प्रोसेस डेव्हलपमेंट अँड ऑटोमेशन इंजिनिअरिंग मॅनेजर म्हणून काम करतो. सो आमचं काम असं की जे पण काही मॅन्युअल म्हणजे हाताने करायची कामं जी असतात ते रोबोटिक्स किंवा मशीन्स वापरून कन्वर्ट करायचे, जे हाताने करायची कामं जे असतात, जेणेकरून तुमचा जो शेवटी काय की जे पेशंटचे सॅम्पल्स आपल्याला मिळतात त्याचं डेटा अनालिसिस जे करायचं असतं त्या डेटा
कन्सिस्टन्सी असायला लागते. बरोबर. तर तेवढ्यासाठी मग ऑटोमेशन जास्त वापरलं तर चांगलं असतं आणि मी आणि माझी टीम ते काम करतो. ऍक्च्युली त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्ही सांगितलं, परंतु दर्शकांना एवढंही लक्षात असायला आलं की मेकॅनिकल इंजिनियर आणि फार्मास्युटिकल मध्ये रिसर्च, आता तुम्ही काही सायंटिस्ट किंवा इतर रिसर्च बद्दल पण सांगितलं, जे फार्मास्युटिकल रिसर्च आहे औषध वगैरे बनवण्यासाठीच. तर हा प्रवास आता मला आधी एक्सप्लेन केल्यामुळे मला थोडक्यात माहिती आहे की हा म्हणजे याच्यामध्ये तुम्ही ऑटोमेशन मध्ये कसं काम करता, रोबोटिक्स त्याच्यावरती कसं काम करतात, ते जेनेटिक कोड किंवा कोडिंग वगैरे करण्यासाठी जे रोबोटिक्स काम करतात त्याच्यावरती तुम्ही तिथं वर्क कसं करताय. परंतु आता हे सगळं करत असताना कोर्स मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि आता हे जेनेटिक मध्ये किंवा इतर सायंटिस्ट बरोबर त्या फील्डमध्ये काम करताना खूप सारे अशा वेगवेगळे किस्से घडत असतील. म्हणजे आता तुम्ही वेगवेगळ्या लोकांच्या बरोबर काम करता तेव्हा अनुभवही तेवढे येत असतीलच, परंतु किस्से असे आठवणीत राहणारे किस्से घडत असतील कंपनीमध्ये किंवा नवीन काहीतरी बघताना. आपल्या इथं इंजिनिअरिंगला तर वेगळा सिलेबस शिकलो, समजा तर तुझं त्या काम पण थोडं वेगळंच आहे, तर याच्यात काही किस्से आठवणीत राहिलेले असे काही तिकडचे सांगता येतील का? म्हणण्यापेक्षा एक अनुभव जे असतात त्यावर मला बोलायला आवडेल की आपल्या इथे जे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जे शिक्षण असतं आपलं ते पुस्तकी शिक्षण असतं, जास्त करून आपल्याला थेरॉटिकल जास्त असतं. थेरॉटिकल जास्त असतं. थोड्या बाबतीत ती चांगली गोष्ट आहे आणि थोड्या बाबतीत म्हणजे एक कोर्सवर्क जे म्हणतात ते मोस्टली असं असायला पाहिजे की अर्धा तास आपली 4 वर्ष असतात, त्यातले 2 वर्ष थेरॉटिकल आणि 2 वर्ष पूर्ण जर हँड्स ऑन म्हणजे काम करायला सो तर त्याच्यामुळे खूप मदत होऊ शकते म्हणजे इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सना. तर माझा अनुभव इथे असा आहे की मी असे 2-3 माझे कलीग होते जुन्या कंपनीमध्ये ज्यांनी हायस्कूल पण कम्प्लीट केलं नाहीये. ओके. हायस्कूलला पण म्हणजे ते पूर्ण करू शकले नाहीत, 10वी पर्यंत गेले नाहीत, पण ते इतकी हुशार आणि त्यांचं त्या फील्डमध्ये प्रॅक्टिकल नॉलेज त्यांचं प्रॅक्टिकल नॉलेज आणि बेसिकली की बाबा मला ही एक गोष्ट आवडते तर ते धाडस करून त्यात ते करू देणे किंवा करायला आवडते तर प्रयत्न केले त्यात तर तुम्ही जाऊ शकता. तर इंजिनिअरिंग म्हणजे आता आपल्या इथं म्हणजे इंजिनियर आहात, माझ्या बरोबर काम करणे अशी एवढे एक्झाम्पल्स मी बघितले की त्यांचं म्हणजे 10वी पर्यंत पण शिक्षण झालं नव्हतं, पण ते इंजिनियर्स पेक्षाही खूप शार्प होते विचार करण्याच्या दृष्टीने. त्याचा एक्सपिरियन्स तेवढा त्या वयापासून काम केल्यामुळे आलेला असतात. जसं आपल्याकडे खूप ठिकाणी आता बघतो की ITI किंवा इतर असेच जॉबला लागलेली मुलं सुद्धा फार मोठं त्यांना रिसर्च पर्यंत काम करतात, त्या लोकांना असिस्ट करतात की ते सुद्धा काम करतात. अनुभव पण फार मोठा असतो म्हणजे प्रॅक्टिकल थेरॉटिकल अभ्यासाबरोबरच. तर तसे काही अनुभव तुम्हाला तिथे येतात म्हणजे तिथेही अशी मुलं असतात की जी शाळा शिकत नाहीत आणि ती तरीही एवढ्या खूप एक्झाम्पल्स आहेत. आणि आय थिंक एक गोष्ट इथे बरी आहे की तुम्हाला ऍक्सेसिबिलिटी गोष्टींची आहे की बाबा मला एक हा पार्ट घेऊन यायचा आहे. तर आपल्या इथे काय होतं की तो नसतो, मग तो कुठेतरी पुण्यात असतो किंवा मुंबईतच मिळतो. ते कसं की कुठल्याही सिटीत जा तर मला ती गोष्ट एखादी गोष्ट पाहिजे असेल की बाबा मला ह्या गोष्टीत इंटरेस्ट आहे तर ते ऍक्सेसिबिलिटी जी म्हणतात की मला पटकन जाऊन ती घेऊन प्रयत्न करून ट्राय करून बघायचे असेल तर ऍक्सेसिबिलिटी खूप चांगली आहे इथे. आता इंडियामध्ये पण ज्यावेळी काम केलं शुगर फॅक्टरीमध्ये तर त्यावेळी पण म्हणजे इथे जसं म्हणतो मी तसं फॅक्टरीमध्ये पण इतके असे फोरमन किंवा जे ITI करून तिथं कामाला लागले इतके ते पण हुशार लोक होते. मी ऍज अ ट्रेनिंग काम केलं पण मी त्यांच्या वेळ काढला त्यावेळी म्हणजे कारण नाईट शिफ्ट मध्ये वगैरे काम वगैरे असायचं त्यावेळी. पण त्याचं काम करताना त्या गोष्टी मला जाणवलं की अरे हे म्हणजे शिकलेले नाही म्हणजे ठीक आहे असं ITI करून सोडलेलं आहे शिक्षण वगैरे पण त्यांचं नॉलेज इतकं वर्षानुवर्ष काम केल्यामुळे एवढं की ते इंजिनियर्सना पण लागू शकतात. बरोबर. नाही आता आपण मुख्य जो विषय आहे पर्सनलाइज्ड मेडिसिनल ट्रीटमेंट या विषयाकडे जाण्याच्या आधी आम्हाला खरंच ऐकायला आवडते की तिथले
US मध्ये आता एक अप्रूप असतं, म्हणजे आम्ही कोल्हापुरात आहोत, इथल्या जगामध्ये वेगवेगळी कामं करणारे आम्ही लोक आहोत, परंतु एक अप्रूप आहे की आता तुम्ही तिथे राहताय, कॅलिफोर्निया सारख्या स्टेटमध्ये राहताय, तर तिकडचं वेगळे अनुभव, लाईफस्टाईल, आता वेगळ्या गोष्टी असं त्या कोरोना नंतर बदलणारी वेगळी लाईफस्टाईल असेल, काय बदल होत आहेत किंवा तुम्ही कसं ते इकडचं वातावरण वेगळं, लोकांचा अप्रोच कसा असतो वेगवेगळ्या ठिकाणचा, दुकानात गेल्यानंतरचा वगैरे असेल, तर हे काही किस्से, ह्या आठवणी खरंच ऐकायला आवडतं. हॉटेलमध्ये गेल्यानंतरच्या तिकडच्या पार्ट्या म्हणा किंवा इतर गोष्टी, तर काय याबद्दलचं? ओके. सो दोन गोष्टी. एक, कॅलिफोर्निया हे जे राज्य आहे हे न्यूयॉर्क नंतर आपलं टेक्सास हे जे बाकी राज्य आहे, या 3 राज्यांमध्ये आपले इंडियन लोकांची संख्या खूप खूप आहे, जास्त आहे. तर मी फ्रीमॉन्ट नावाच्या सिटीमध्ये राहतो, सॅन फ्रान्सिस्को एरियामध्ये, आणि तिथे इंडियनची लोकसंख्या खूप आहे. त्यामुळे इथे टेम्पल्स, म्हणजे आपले मंदिर वगैरे म्हणा, ग्रोसरी स्टोअर जिथे आपण भाजीपाला आणायला जातो, ते खूप आहेत. म्हणजे माझ्या आता घरापासून इथं एक, आपण म्हटलं की खंडोबा तालुक्यापासून आपण खाली आपलं रंकाळ्याच्या इथे आपण जर गेलो चालत, तिथून जेवढा वेळ लागतो तेवढ्याच अंतरावर आपल्या सगळ्या गोष्टी मिळतात इंडियन स्टोअरच्या वगैरे. ओके. तर एवढं पॉप्युलेशन जास्त आहे, त्यामुळे असं लांब वाटत नाहीये किंवा हा, त्या गोष्टींची कमतरता भासत नाही. पण लाईफस्टाईल असं आहे की ते सोमवार ते शुक्रवार सकाळी माझा दिवस साधारण 7:30 वाजता चालू होतो आणि 5:30-6 पर्यंत संपतो. पण त्या पूर्ण 5 दिवसात बाकीचं सोशल इंटरॅक्शन काहीच नसतं. जे पण काय आहे ते शनिवारी आणि रविवारी. मग त्यात पण बऱ्याचदा काय होतं की मित्राचं हे चालू आहे, ते चालू आहे, आणि डिस्टन्स जास्त आहे, म्हणजे अंतर जास्त असल्यामुळे जास्त भेटणं होत नाही. इंडियामध्ये तो प्रकार खूप चांगला असतो की अरे, मी ऑफिसवरून येताना मला मित्र भेटला, मी खाली थांबलो, 1 तासभर गप्पा मारल्या. हा, तो प्रकार होत नाही इथे. बाकीचा किंवा ऑफिस सुटला, आज संध्याकाळी मित्राच्या घरी गेलो किंवा मित्राच्या तिकडेच गेलो, तिकडेच राहिलो, असं होऊ शकतं. ते होत नाही इथे. आणि बाकीचं वेदर वाईज जर म्हटलं, कॅलिफोर्निया हे थोडंसं इंडियन वेदर सारखं आहे, म्हणजे जास्त कोल्ड नाहीये. हा, जास्त म्हणजे थोडंफार होतं. म्हणजे पूर्वी पुण्यामध्ये जे थंडी पडायची की बाबा 4 डिग्री झालं, 5 डिग्री झालं, तसं होतं इथे, म्हणजे विंटरमध्ये. पण बर्फ वगैरे पडत नाही, त्यामुळे इथे त्यामुळे लोकसंख्या जास्त आहे. बाकीचं ऑफिसमध्ये मग आपले असतात मित्र वगैरे असतात, तर त्यांच्या बरोबर जास्त सोशलायझिंग होतं. म्हणजे मग ऑफिसमध्ये लंच टाइमला आपण बाहेर गेलो हे ते. तो एक प्रकार झाला. आणि नातेवाईक वगैरे जे असतात ते सगळं मिस करता इथे. ते एक होतंय, बरोबर. परंतु तिकडचं फ्रेंड सर्कल, त्या गोष्टी, आता सोशलला वेळ भेटत नाही. सॅटर्डे संडे, म्हणजे आज तर तुमची सुट्टीच आहे. हो. मग सहसा जास्तीत जास्त आम्ही असं बघतोय किंवा ऐकतोय की तिकडे आउटिंगला खूप जातात. म्हणजे सॅटर्डे संडे चला गाडी काढली, 2-2 दिवस फ्रेंड्स ग्रुप बाहेर जातात. हो, ते असतं. पण तेच काही वेदर कसं आहे, काय आहे, तुमची मध्ये काय चालू आहे, म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये काय चालू आहे. तर इथे बराच कॅलिफोर्नियाचा एक चांगला प्रकार, म्हणजे चांगली गोष्ट काय आहे की इथे 2 तासावर तुम्हाला समुद्र मिळतो. 2 ते 3 तासावर तुम्हाला स्नो मिळतो. तिथे एक लेक टाहोम वगैरे एरिया म्हणून किंवा योसेमिटी म्हणून, आणि अजून एक 2 तासावर तुम्हाला म्हणजे वाळवंट पण मिळेल. तर या अशा त्या कॅलिफोर्नियाचा तो एक चांगला प्रकार आहे. तुम्हाला कुठेही तुम्हाला कमतरता पडत नाही की कुठेही जावा, 1-2 तासात तुम्ही सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. एक वेगळ्या वातावरणामध्ये तुम्ही लगेच जाऊ शकता, समुद्राच्या किनारी जाऊ शकता, इकडे बर्फामध्ये जाऊ शकता, वाळवंटामध्ये पण जाऊ शकता. नाही, हा एक वेगळा मुद्दा आहे. म्हणजे आपल्या कोल्हापूर पासून 2 तासावर समुद्र किनारा आहे, परंतु वाळवंट नाहीये. बरं, याच बरोबर इतर म्हणजे तिकडची खेडी, आता तुम्ही ज्यावेळी आउटिंगला जातात बऱ्यापैकी लोक, मी असं काही वेळेला बघितलेलं व्हिडिओज मध्ये की खूप लोक जी 5 दिवस असतात, तुम्ही म्हटलं बिझी असतात आपल्या कामामध्ये, तर सॅटर्डे संडेला आपल्या फॅमिलीला घेऊन शेतामध्ये ती भाजी काढण्यासाठी किंवा तेच विकत घ्यायचे, तीच निघायचे, असे मी काही व्हिडिओज बघितले होते. तर तसंही काही असतं का तिथं? हो. सो इथे काय आहे की शनिवारी रविवारी ऍक्च्युली एक फार्मर्स मार्केट म्हणून प्रकार असतो. आपले मंडई जी असते
कपिल देव मंडई जी आहे इथे एक तसा प्रकार निघालाय आता. ऑर्गॅनिक फूड्स वगैरे बरेचसे लोक प्रेफर करतात. तर इथे दर रविवारी एक फार्मर्स मार्केट असतं. प्रत्येक सिटीमध्ये छोटा एक एरिया असतो. तिथे ते ऍक्च्युली जवळपासचे शेतकरी असतात ते भाज्या घेऊन येतात फ्रेश. मग ते रविवारी एक तो प्रकार असतो की आम्ही म्हणजे सकाळी चहा पाणी झालं की तिकडे जातो. म्हणजे एक कपिल मध्ये जाऊन आल्यासारखं वाटतं की भाजी. त्याचबरोबर मग आता थोडीफार जागा असेल तर मी स्वतः पण भाज्या वगैरे लावतो. तर तो प्रकार आपल्या इंडियात जो असतो तसा मी फॉलो करायचा प्रयत्न करतो की थोडाफार भाजीपाला लावता येईल असं. आणि खाणं वगैरे आता तर एवढ्या वर्ष बाहेर आहेत तर मग कोल्हापुरी तांबडा पांढरा इतर गोष्टी बऱ्यापैकी विसरला असेल मग, कारण तिकडचं आता सवय झाली असेल. नाही तांबडा पांढरा विसरणं म्हणजे अशक्य आहे गोष्ट आहे. तर मी स्वतः बनवतो मटण. इतकी वर्ष राहिल्यानंतर ते जी आपली चव असते कोल्हापुरी बाहेर मिळत नाही. आणि त्यामुळे स्वतः शिकल्याशिवाय तुम्हाला मग टेस्ट करता येणार नाही. आणि मग ते बऱ्याच वर्षापूर्वी ते शिकलेलो शिकावं लागलं ऍक्च्युली. हो. आणि त्याची सुरुवात म्हणजे ती पण एक मजेदार गोष्ट आहे. ज्यावेळी इथे इंजिनिअरिंग होतो, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचा कोर्स करत होतो, तर माझे 5 रूममेट होते आणि एकालाही जेवण बनवता येत नव्हतं. आणि मी पण घरी असताना मी असं कधीही जेवण बनवलं नव्हतं. पण एक साधारण असं बघून थोडाफार अंदाज होता. आणि त्याच्यामुळे काय झालं की मला ज्यावेळी पण करावं लागलं जेवण ते व्यवस्थित बनायचं. त्यामुळे त्याने मला असं कुकच बनवून ठेवला होता घरातला की प्रत्येक दिवशी जेवण मीच बनवायचं. आणि वेगवेगळ्या राज्यातली मुलं होती ती. पंजाबी होता, एक ह्याचा होता, तामिळनाडूचा होता. तर म्हणजे 5 दिवस मीच जेवण बनवायचं. मग अट अशी झाली की बाबा ठीक आहे मी बनवतो जेवण. आणि कारण मला पण ते बाकीच्यांनी बनवलं एक जाळ असायचं किंवा अजिबातच चव नसायची. त्यामुळे तुम्ही कुक झाला आणि बनवायला शिकला, त्याचा फायदा आता तिथं होतोय. होय. बेस्ट. म्हणजे कशाचा फायदा कुठं होईल का सांगता येत नाही. आणि खरंच ती गरजेची गोष्ट आहे, कारण आता तिथं तुम्हाला आवडीचे पदार्थ, आपल्या इकडली आवड आपल्यात मुरलेली असते की नाही हे खायचं ते खायचं आहे, आता ते तिथं मिळणं फार कठीण होऊ शकतं. त्यावेळी तुम्ही स्वतः बनवता, तो एक प्लस पॉईंट आहे. आपण आता मूळ विषयाकडे आपल्या येऊया की पर्सनलाइज्ड मेडिसिनल ट्रीटमेंट हा मुद्दा थोडक्यात सोप्या भाषेत असं आमच्या दर्शकांसाठी एक्सप्लेन करायचं. म्हणजे पर्सनलाइज किंवा प्रिसिजन मेडिसिन असं दोन म्हणजे सेमच गोष्टी आहेत. प्रिसिजन म्हणजे बेसिकली काय की बाबा आता जरासं मी थोडं मागे जातो एक 5-10 वर्षांपूर्वी की कॅन्सर पेशंट किंवा कॅन्सर झालेले लोक किंवा जे इन्फेक्शियस डिसीज जे म्हणतात, संसर्गजन्य रोग किंवा जे खूप त्रास होतो त्या रोगांमध्ये, तर त्यात जेनेटिक ज्ञान असणं की बाबा हा जो व्हायरस आहे तो बिहेव कसा करतो. बाबा मी त्याला एक मेडिसिन दिलं तर त्याचं रिॲक्शन काय होतं. आणि बऱ्याचदा असं गोष्टी होतात की ते रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात त्यांच्या स्वतःमध्ये. म्हणजे यावर एक औषध दिलं आणि त्यांना ते युज टू झालं की बाबा ते माहिती आहे की बाबा हे औषध आहे, बरोबर, ते व्हायरसच स्ट्रॉंग बनतात. म्हणजे आपल्या अंगात कशी जी रोगप्रतिकारक शक्ती असते तर तशी ते बिल्ड करतात. सो कॅन्सरच्या ज्या पेशी असतात तर त्यांच्यात पण तोच गुणधर्म असतो, पण तो इतका स्ट्रॉंग असतो की ते म्हणजे पटकन असा रोगप्रतिकारक शक्ती बिल्ड करतात स्वतःमध्ये. अरे बापरे. तर त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही एखादी ट्रीटमेंट द्यायची असेल एखाद्या पेशंटला कॅन्सर, तो विचार करून ती ट्रीटमेंट देईपर्यंत जरासा वेळ झालेला असतो. आणि त्यात ते रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाल्यामुळे जे औषध तुम्ही दिलेलं आहे ते कामच करत नाही, इफेक्टच होणार नाही. हो. सो फार वर्षापूर्वी ही टेक्नॉलॉजी होती DNA सिक्वेन्सिंग की ज्याने तुम्हाला तो अंदाज येतो की बाबा हे कसं रोगप्रतिकारक शक्ती बनवतं आणि काय होऊ शकतं, कुठल्या प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती ते बिल्ड करू शकतात स्वतःमध्ये. तर DNA
सिक्वेन्सने ते कळतात त्या गोष्टी. तर पूर्वी काय होतं की ही टेक्नॉलॉजी एक्झिस्ट होती, पण डीएनए सिक्वेन्स करायला 15 दिवस 20 दिवस वगैरे लागायचे. ओके. मग आता जे टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट जे झालेले आहेत, म्हणजे कम्प्युटिंग पॉवर, म्हणजे आता कम्प्युटर्स खूप पॉवरफुल झाले, त्याच्यामुळे तेच ते 15 दिवसाचं जे डीएनए सिक्वेन्सिंगचं काम होतं ते आता 2 ते 3 दिवसात होऊ शकतं. त्याच्यामुळे काय होतं की पटकन ते म्हणजे पेशंट पाठवलेले असतात डॉक्टरांनी आमच्याकडे, त्याचा डीएनए सिक्वेन्स आम्हाला पटकन जनरेट करता येतो आणि त्या डीएनए सिक्वेन्सच्या बेसिसवर ते पटकन एक ट्रीटमेंट देऊ शकतात. तर युजली काय होतं की आपण म्हणतो की मला ताप आलेला आहे किंवा अंग दुखते, तर आपल्याकडे एक स्टँडर्ड गोळी असते की बाबा आहे, दुसरं कुठली तरी गोळी आहे, एकच गोळी देत असतो. हा, तर ती कॅन्सरचं तसं नसतं. तर ते कॅन्सरमध्ये प्रत्येकाचं जेनेटिक बॅकग्राऊंड जाणून घेणे फार महत्वाचं आहे तर ट्रीटमेंट काम करण्यासाठी. डीएनए सिक्वेन्सिंग सर्व्हिस म्हणजे जी टेक्नॉलॉजी आहे ती तुम्हाला मदत करते की तो डीएनए सिक्वेन्स जाणून घ्यावा आणि त्या जाणून घेतल्यानंतर प्रत्येक माणसाच्या जेनेटिक कोड प्रमाणे ती ट्रीटमेंट तुम्ही देऊ शकता, म्हणून त्याला प्रिसिजन ट्रीटमेंट म्हणतात. ओके. म्हणजे प्रत्येकासाठी त्या पर्सनॅलिटीनुसार, त्या व्यक्तिमत्वानुसार, त्याच्या जडणघडणीनुसार ती वेगळी असते. म्हणजे मी काही दिवसापूर्वी जे आयुर्वेदिक एका डॉक्टरांची मुलाखती घेतली होती आपल्या कट्ट्यावरती, त्यावेळी पण हाच मुद्दा निघाला होता की प्रत्येकाचं जडणघडण किंवा त्याची शारीरिक सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात, त्याच्यानुसारच औषधं बनवून दिली गेली पाहिजेत. आयुर्वेदामध्ये जशी दिली जातात, तर तसाच हा फक्त जेनेटिक वरती रिसर्च होऊन त्यानुसार औषधं बनवली जातात फार्मास्युटिकल कंपन्यांच्याकडून आणि ती दिली जातात. हा ऍक्च्युली मला ह्याच्यात पुढचं विचारायचं की हे फक्त दुर्धर आजारांच्या वरतीच असा रिसर्च करून त्यांना औषध बनवले जातात की इतर कुठलंही, म्हणजे एक शारीरिक कुठलंतरी व्यंग आहे आणि त्याच्यासाठी नॉर्मल औषधं दिली जातात, तर त्याच्यावरती हा रिसर्च करून त्याच्यासाठी वेगळी औषधं त्या माणसासाठी बनवून दिली जातात, असंही काही होतं का? फक्त दुर्धर आजार वेगळे औषध बनवत नाहीत, पण आता त्यात कसे असतात की 10 प्रकार अवेलेबल असतात एकाच ह्याच्यावर. 10 मधले कुठल्या ब्रँडचं मेडिसिन ते जास्त काम करू शकतं, कारण थोडेसे कॉम्पोजिशन चेंज असतात. जरी 10 ब्रँड असतात, थोडेसे कॉम्पोनंट्स किंवा जे म्हणतात की घटक, बरोबर खूप खराब आहे, पण घटक जे असतात ते मेन, त्यात थोडासा फरक असतो त्या 10 ब्रँडमध्ये. आणि त्या 10 ब्रँडमध्ये त्या घटकांच्या अनुसार कुठली ट्रीटमेंट, कुठलं औषध बरं पडेल त्याच्यासाठी ते वापरतात. राईट. खूप मोठा रिसर्च आहे, म्हणजे आपल्या जगभर चालू असेलच याच्यावरती. याचं पुढचं भविष्य काय आहे? कारण आता असं वाटतं की यातला खूप मागणीही वाढू शकते, कारण मोठमोठे आजार बरे करण्यासाठी लोक पैसे खर्च करायला तयार असतात. त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट देण्यासाठी ही तर फार गरजेची गोष्ट आहे. आता जसं तुम्ही सांगितलं की ते जेनेटिक रीड करून त्याच्यानुसार ते कुठलं औषध त्याला लागू होतं हे बघण्यासाठी, तर याचं पुढचं भविष्य काय असेल? म्हणजे आता ही जी टेक्नॉलॉजी जराशी एक्सपेन्सिव्ह आणि अजून 2 ते 3 दिवस लागतात, बरोबर आहे. ओके. तर ते तो वेळ कमी करणे फार महत्वाची गोष्ट आहे. तर 2 ते 3 दिवस 1 दिवसाच्या आत आला तर खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि आता ऍडव्हान्समेंट होत आहेत, पण त्याचबरोबर काय होतं की कॉस्ट वाढत जाते. हे थोडंसं एक्सपेन्सिव्ह असतं, कारण ते एक तर तुम्हाला माहिती आहे, म्हणजे कॅन्सर झाला म्हटलं की आपल्या इथं म्हणजे खूप हे होतं, आजार झालेला आहे आणि त्याचा ट्रीटमेंटचा खर्च खूप असतो. आणि तो ह्याच्यामुळेच असतो की हे नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहेत ते डॉक्टर लोकांना ट्राय करायचे असतात आणि इझिली ऍक्सेसेबल नसतात. बरोबर. ते इक्विपमेंट घेतलं त्यासाठी मग खूप खर्च आला, मग ते ऑब्व्हियसली ती कॉस्ट आपल्या पेशंटला ट्रान्सफर होते. राईट. तर फ्युचर म्हणजे तेच आहे की ती कॉस्ट कशी कमी आणायची. आणि त्यासाठी आता ही एक चांगली गोष्ट आहे की या क्षेत्रामध्ये आता खूप कॉम्पिटिशन वाढलेली आहे आणि बऱ्याचशा कंपनी या क्षेत्रात रिसर्च करतात. सो भविष्यामध्ये तेच एक्सपेक्टेशन तेच आहेत की खूप ऍडव्हान्समेंट होतील आणि ती कॉस्ट कमी होईल. हो, तोही बदल होऊ शकतो आणि पुढे आपल्या इकडे फार मोठ्या प्रमाणात त्याचा रिसर्च होईल. विषयाला सोडून पुन्हा एकदा मी तुमच्या पर्सनल याच्यावरती येतो की आता कोल्हापूरची अटॅचमेंट, तर कुणीही कोल्हापूर सोडून बाहेर जरी गेला, कित्येक वर्ष राहिला, तिकडचं नागरिकत्व जरी झालं तरी ते एक हे राहते, अटॅचमेंट राहते. तर अशा काही आठवणी इकडच्या कोल्हापूरच्या
मित्रांचे असतील, तुमच्या फ्रेंड सर्कल मधल्या असतील, इतर कॉलेज मधल्या असतील, किंवा आताही त्या घडतायत, आताही ते कॉन्टॅक्ट होतात, त्यानंतर त्या गोष्टी निघतात, तर अशा काही गोष्टी जेव्हा तुम्ही खूप मिस करताय अशा काही ठिकाण किंवा काही गोष्टी असतील तरी? तो खरं सांगायचं म्हटलं तर ऍक्च्युअली माझं जे शालेय जीवन होतं ते माझं म्हणजे पूर्ण जे शैक्षणिक जीवन जे म्हणतात, सिन्सिअर, एकदम सिन्सिअर. तर पहिली ते 10वीचं जे होतं, माझ्या आठवणींप्रमाणे मला ते जास्त आठवतं. माहित नाही म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही खेळायचो, आता ते रामचं ग्राउंड जे होतं तिथे आम्ही बऱ्याचदा असं जे दप्तर ज्यावेळी ऍक्च्युअल प्रॉपर ज्या बॅग्स नसायचे, दप्तर म्हणायचो आम्ही. तिथे आम्ही क्रिकेट खेळायचो, तर ते दप्तरचे थप्पी लावून ते आम्ही स्टंप करायचो त्याची. नंतर ते पाऊस पडल्यानंतर त्या ग्राउंडवर जे पाणी साचायचं त्यात आम्ही फुटबॉल खेळायचो. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप मिस होतात. म्हणजे इथे पण पाऊस पडतो वगैरे, पण असं मजा नाही तिकडे. पाऊस सुरू झाला तर आठवण होत असेल. हो. आणि मला एक म्हणजे आमचं भाग्यच म्हणायचं की आमचे जे शाळेतले शिक्षक जे होते 1ली ते 10वीचे, ते एवढे चांगले होते आणि त्यांचे म्हणजे बऱ्याचशा व्यक्तिमत्व जी होती की बाबा ते खूप कडक होते. असे बरेचसे किस्से लक्षात राहतात की बाबा हे असा किस्सा झाला होता, आणि त्या गोष्टी मला फार आठवतात. आणि तिथे म्हणजे चालत जाणे, खंडोबा तालमीपासून शाळेमध्ये चालत जाणे, मग ऑन द वे तुमचे अजित तांबेकर सर त्यांचं घर होतं, ते चालत जाणे वगैरे. सो बऱ्याचदा मी आलो इंडियाला की त्या एरियातनं कधीतरी मी असं स्कूटरवर आठवणी रिकॉल करत त्याच्यामध्ये रममाण होतो. शिवाजी पेठ पतंग उडवणे हा फार मोठा प्रकार होता, तर त्यावेळी आम्ही स्वतःचा मांजा बनवायचा ह्याच्यात जाऊन. खूप त्या गोष्टी फार मिस होतात. हो, ऑफकोर्स. आणि मला दर्शकांना सांगायचं आहे की आपण जो विषय घेतला त्याच्याबद्दल थोडक्यातच माहिती घेणार होतो. मुळात आम्हाला अमित जाधव जे एवढ्या मोठ्या प्रोजेक्टवरती काम करत आहेत, तो प्रोजेक्ट नेमका काय आहे याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आमच्या दर्शकांना होण्यासाठी ह्या कार्यक्रम म्हणजे ही मुलाखत आम्ही आयोजित केली होती. म्हणजे असं नाहीये की फक्त त्याच विषयावरती बोलायचं आहे, त्याचबरोबर त्यांच्या आठवणी, त्यांचे फ्रेंड सर्कल खूप आहे, कोल्हापूरला खूप साऱ्या आठवणी असतात, या गोष्टींसाठीच ही मुलाखत आहे. इतर प्रश्नही असतील तर तुम्ही ते विचारू शकता. मी शेवटच्या प्रश्नाकडे येतोय आमची, की आता लॉकडाऊन नंतरची परिस्थिती म्हणजे आपल्या इकडं तरी कोल्हापूर म्हणा किंवा इंडियामध्ये बऱ्यापैकी ट्रॅकवरती येते, तरीही अजून थोडी लिमिटेशन्स आहेत. संख्या वाढत होती मध्यंतरी, आता पूर्ण कमी झालेली आहे. तर तसं तिकडचं जनजीवन कसं आहे, किंवा सरकार त्यासाठी काय वेगळे प्रयत्न करते, शासन काय करतं, तुमच्या कंपनीनी कसं सपोर्ट केला एम्प्लॉईजना, याबद्दल काय वेगळं? सो सगळ्यात महत्वाची गोष्ट या कोरोना व्हायरस बद्दल एक आहे की त्याचे सिम्पटम्स जे आहेत ते वाईड स्प्रेड आहेत. त्यामुळे एक्झॅक्टली कळत नाही की तुम्हाला खरोखर सर्दी झालेला आहे का कोरोना झालेला आहे. बरोबर. प्रिकॉशनरी मेजर्स इथे असे घेतलेले आहेत की म्हणजे तुम्हाला मास्क वगैरे मॅन्डेटरी आहे. म्हणजे कुठेही तुम्हाला जरी एंट्री करायची असेल तर मास्क नसेल तुम्हाला तिथे एंट्री करून देत नाही. आणि असे मार्किंग फ्लोअरवर असे स्टिकर्स लावून ठेवलेले आहेत की 6 फूट डिस्टन्ससाठी. म्हणजे आपल्या इथं माहित नाही आता काय सिच्युएशन आहे इंडियामध्ये, ते कसं फॉलो करतात. सुरक्षित अंतर ठेवा सांगितलं जातं पण जास्त होत नाही. सो बऱ्याचदा मी म्हणजे न्यूजला वगैरे बघितलं की दुकानाच्या बाहेर आहेत मार्किंग, पण आत आहेत का नाहीत माहिती. बरोबर. इथे आत दुकानांमध्ये वगैरे पण ते असे मार्किंग करून ठेवले की काय थोडंसं डिस्टन्सिंग ठेवायचं. ऑफिसेस मध्ये पण असंच ठेवलेलं आहे की तुम्ही एखाद्या डिरेक्शन मध्ये चालत जात असाल तर समोरून माणसाने क्रॉस करायचं नाही एकमेकांना, कारण ते अशी माहिती आहे आता सध्या तरी की ते ड्रॉपलेट्स आपल्या म्हणजे आपण शिंकल्यानंतर जे ड्रॉपलेट्स वगैरे जनरेट होतो त्यातून तो ट्रॅव्हल होऊ शकतो आणि स्प्रेड होऊ शकतो. सुरुवातीला लोकही हे नियम पाळतात तिथं. हो, म्हणजे कारण ते फार गरजेचं आहे. आणि म्हणजे आय थिंक इंडियामध्ये पण ते पाळणं पण गरजेचं आहे, नाही तर नंबर्स वाढतील. तर त्यामुळे ते असे मेजर्स घेऊन ठेवलेले आहेत. आणि म्हणजे प्रत्येक सिटी
जाऊन इन्स्पेक्शन करते की आता मी तुमच्या कंपनीत काम करतो, तर ते सिटीवरची लोक जे आहेत ते कंपनीमध्ये जाऊन ते मेक शुअर की बाबा तुम्ही ते फॉलो करताय, तुम्ही मार्किंग म्हणजे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई दोघांनाही ते जबाबदारी घ्यावी लागते. हा, हे एक आहे. एक प्रश्न शेवटचा राहिलेला जो आता मला मोबाईलवरती येतोय, 2003 पासून तुम्ही परदेशात आहात. या प्रवासात म्हणा किंवा या काळात अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या असतील, तर त्यातील काही महत्वाचे सीख म्हणजे असं म्हणायचं असेल की जीवनाबद्दल असेल किंवा एकंदरीत सामाजिकतेबद्दल असं काही वेगळं सीख, वेगळं काही हे मिळालं असं त्याच्यातून? मित्र, चांगले मित्र असणे तुमच्या आयुष्यात फार महत्वाची गोष्ट आहे. ती सगळ्यात मोठी शिक मला मिळाली म्हणजे इथं मूव्ह झाल्यानंतर किंवा त्यानंतर सुद्धा, म्हणजे त्याच्या आधी पण माझ्या शाळेतले मित्र. तर बऱ्याचशा गोष्टी अशा होत असतात की जिथे आपल्याला म्हणजे मन मोकळं करायचं असेल तर बऱ्याचदा चांगले मित्र असणे फार गरजेचं आहे. मोकळेपणे जाऊन बोलू शकता, हे करू शकता. वेगवेगळ्या गोष्टी असतील की ज्यामुळे तुम्हाला ही जाणीव झाली म्हणजे एवढ्या वर्ष बाहेर असल्यामुळे की हा की हे गरजेची फार गोष्ट आहे, फार गरजेची गोष्ट आहे. कारण ते इथे थोडंसं म्हटलं ना की थोडंसं अलिप्त राहतात लोक, की जास्त सोशलायझेशन होत नाही. म्हणजे जरी तुमचा मित्र असला तरी तो लांब राहतो, जास्त भेटणं होत नाही. तो तुम्हाला म्हणजे एकटं वाटतच थोडंफार. तर त्यामुळे मग चांगले मित्र असणे, ज्याची तुम्ही फोनवर गप्पा मारू शकता, की जे ते फार महत्वाचं आहे. ओके. हा एक म्हणजे मोठी सीख आहे. खरंच आपल्या इकडं ते जपलं जातंय, म्हणजे नातेगोती म्हणा किंवा इतर गोष्टी. काही लोक फार व्यावसायिक होण्याच्या नादात हे विसरून जातात, परंतु मला सांगायला आवडेल की जी सोसायटी की फार मोठी सीख आहे त्यांना मिळालं की बाहेर जाऊन ते एवढं मिस करतात. तिकडची लाईफस्टाईलच तसे असल्यामुळे त्या लोकांना त्यांचं काही वाटत नसेल, परंतु तुम्ही इथं ते रुजलेलं आहे आपल्याला मनामध्ये की नाही, माणसं लागतात, आपल्याला बोलायला लागतात, वेगळ्या गोष्टी सेलिब्रेट करण्यासाठी लागतात. त्यासाठी ते आपलेपणाची असायला म्हणजे जवळ ठेवायला पाहिजे. खूप सुंदर म्हणजे. आणि मी पुन्हा एकदा तुमचे कट्टा कोल्हापूरकडून धन्यवाद मानतो यासाठी की एवढ्या सकाळी उठून तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, कट्ट्यावरती बातचीत करण्यासाठी वेळ दिलात. आणि थँक्यू. आणि येस सर, मी आता आपल्या सर्वांचा निरोप घेतो आणि पुन्हा एकदा सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. आम्ही जे तुम्हाला एक नवरात्री, शारदीय नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. ओके, आणि धन्यवाद. थँक्यू.